महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक रोखठोक मुलाखत। आतापर्यंत जनमाहिती अधिकारी, अपील अधिकारी आणि स्वतः महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत औरंगाबादचे, ते सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही। याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला महापालिकेत झालेला आहे आणि तो कुठं झालेला आहे त्याची एव्हिडन्स आमच्याकडे आहे। ज्या बँकेतून राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा पैसा येतो त्या बँकेचे नाव मी या ठिकाणी घेतो। बँक ऑफ इंडिया म्हणून बालाजी मंदिराच्या समोर परभणीमध्ये बँक आहे, BIO। तर परभणीतल्या कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही जाणकार व्यक्तीला जर हे भ्रष्टाचार तुम्हाला जर उघडकीस आणायचे असतील तर मी तुम्हाला सांगतो, फक्त बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन आपण काही RTI टाकून तिथून या सगळ्या बजेटची माहिती घ्या, हे सगळं जे असं झालेलं आहे। आणि म्हणून आतापर्यंत जे हे विकास नाही झाला, विकास झालाच नाही, ऑलरेडी 50 वर्षात विकास झालाच नाही। आता कुठलाच उमेदवार सुद्धा प्रामुख्याने असं सांगू शकत नाही की ही पब्लिक माझ्या मागे आहे, आम्ही निवडून येऊ, कुणी सांगू नाही। म्हणून महापौर सुद्धा यांनी चेहरा पूर्ण नाही केला। जनता निर्णय काय घेईल ते जनतेवर डिपेंड। आता सर अजून एक असं आहे की काही ठिकाणी पैसे वाटले जात आहेत, ह्या रॅल्या ज्या होत आहेत ते पण पैशानं देत आहेत। मी जनतेवरती, मायबाप जनतेवरती आरोप करत नाही, परंतु जनतेला एवढं प्रताडित केलेलं आहे, जनतेला बेरोजगार केलेलं आहे, जनतेला एवढं षड्यंत्र करून त्यांना म्हणजे त्यांचे मौलिक सगळे अधिकार वंचित केलेले आहेत। अशा समाजाचा यूज हे पैसे देऊन करत आहेत। काही ठिकाणी पैसे वाटून रॅल्या होत आहेत, काही ठिकाणी मॉब दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, ते असं करत आहेत। परंतु जनतेला असा आमचा अपील आहे सर, त्यांना आव्हान आहे की बहुजन मुक्ती पार्टीचेही काही उमेदवार रणांगणामध्ये आहेत, त्यांनाही आपण निवडून शिवसेनेचा गट, शिवसेनेचं सत्ता आहे शिवसेनेची, आणि त्याच्या आधी काँग्रेस किंवा दुसरे पक्ष असतील। तर या 50 वर्षामध्ये परभणीचा विकास कसा झाला किंवा झाला नाही, याचं तुमचं मत काय सर? आतापर्यंत जे इंटरव्ह्यू झाले सर्व पक्षीय पुढाऱ्यांचे किंवा लोकांचे आपण जर पाहिलं तर त्यांनी सर्वांनी काँग्रेसला, राष्ट्रवादीला किंवा आतापर्यंत ही जी विधानसभा आणि लोकसभा जर सोडली, आपण महापालिकेत चर्चा करू तर महापालिकेमध्ये वर्चस्व हे सुरेश वरपुडकर साहेबांचं राहिलेलं आहे। अच्छा। आणि त्यांच्या माध्यमातूनच त्या सर्व महापालिकेमध्ये कब्जा राहिलेला आहे असं मी आपल्याला म्हणता येईल। सर्व प्रशासकीय अधिकारी किंवा नगरसेवक किंवा सभापती हे त्यांच्या अंडरमध्ये राहिलेले आहे। आणि आपण हे माझ्याकडं हे सर्व डाटा आहे सर, हा डाटा जर आपण पाहिला तर हा डाटा सर्व RTIचा डाटा आहे। जवळपास आम्ही शेकडो RTI महापालिकेमध्ये टाकले होते आणि आज औरंगाबादच्या खंडपीठामध्ये आजही प्रलंबित आहेत। तर यामध्ये आतापर्यंतच्या ह्या 10-20 वर्षामध्ये जेवढा काही बजेट आहे, एक दिवसाआधी महायुतीची या ठिकाणी युती झाली नाही। आनंद भरोसे साहेब वरपुडकरवर आरोप लावत होते, वरपुडकर साहेब आनंद भरोसेंवर आरोप लावत होते, हे पण गोष्टी झाल्या। एकीकडे पाहिलं तर शरद पवार गटांचे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान साहेब मॅडम इथं आहेत। ते इथं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खूप मोठ्या लिडिंगमध्ये परभणीमध्ये आपल्याला दिसत नाही आहे। काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस पण खूप मोठ्या लीडमध्ये इथे दिसत नाही आहे। म्हणजे एकीकडे मेघना दिदी बोर्डीकर असं म्हणत आहेत की आमचे 30+, 37+ आमचे उमेदवार निवडून येतील, त्यांच्या सभा होत आहेत, किंवा एकीकडे अजित पवार गटाचे महापौर या ठिकाणी बसतील किंवा त्यांचे उमेदवार जास्त आहेत, हे पण आपण बघत आहोत। त्या एका वॉर्डांमध्ये 2 नगरसेवकांमध्ये भांडणं झालेले आपण ते चित्र पाहिलं। तर ह्या सगळ्यांमागे आमचा दृष्टिकोन असा आहे की ज्या पद्धतीनं त्यांना महापौर या ठिकाणी भाजपचा, RSSचा बसवायचा आहे आणि लोकांना असं वाटू नये की हे अचानक कशी निवडून आले, त्यामुळे लोकांमध्ये हे असं संभ्रम निर्माण करण्यासाठी हे सगळं राजकारण प्लॅनिंगनुसार करण्यात आलेलं आहे, हे असं आम्हाला वाटतं। अच्छा सर, आता अकोला जिल्ह्यामध्ये असं ऐकण्यात आलंय की MIM आणि भाजपची युती, याच्यावर तुमचं मत काय सर? हे काय म्हणजे हे अचानक एवढा म्हणजे एकदम, आता मैदानामध्ये काही अपक्ष उमेदवार पण आहेत, त्यांच्या पण काही त्यांनी एक पॅनल बनवलेले आहेत। बहुजनांच्या जे काही पक्ष आहेत ते पण सुद्धा मैदानामध्ये आहेत, बहुजन मुक्ती पार्टीचे काही उमेदवार आहेत। या सर्व गोष्टींमध्ये आता डिसाईड हे होणं बाकी आहे की निवडणूक विभाग कुठल्या पद्धतीचं सेटिंग
या निवडणुकीमध्ये करता हे पाण्याचं आहे. कारण आता तुमच्या चॅनलवर सांगायला आम्हाला काय हरकत नाही, देशात सगळेच इलेक्शन्स हे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून होतात. खूप मोठी बातमी आहे सर, म्हणजे माहिती आहे, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्समध्ये निवडणूक विभागाने व्हीव्हीपॅट बॉक्सच लावला नाही. फक्त कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आहे. अच्छा, म्हणजे फक्त जे बटन मारून आपल्याला जो सिग्नल दिसते, लाईट दिसते, तेवढीच मशीन आहे. त्याच्या बाजूला जे पेपर ट्रेलची मशीन आहे ती मशीनच लावली गेली नाही. मग वोटर ज्याला वोट करणार आहेत ते बटन मारणार, लाईट दिसणार, परंतु तुम्हाला ती चिठ्ठी नाही दिसणार, ती चिठ्ठी बॉक्समध्ये नाही पडणार आणि त्याची मोजणी नाही होणार. मग जर ही प्रक्रियाच होणार नाही आहे तर प्रामाणिकपणे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होणार आहे हे कशा म्हणते? तर ही जी पद्धत आहे तर आपल्या देशामध्येच आहे, बाहेर कुठंच नाही सर, पूर्ण जगामध्ये ही पद्धत कुठेच नाही आहे. मग परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरामध्ये प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यात मतदारांची मनधरणी, उमेदवारांची धावपळ, डोर टू डोर मीटिंग, पक्षश्रेष्ठी नेत्यांचे दौरे, विकासाचे आश्वासन हे सर्व सुरू आहे. यात जनतेचे ठाम मत कोणाला मिळेल याच पार्श्वभूमीवर बामसेचे युवा प्रदेशाध्यक्ष दीपक शिंदे यांची एक विशेष मुलाखत. पाहूया त्यांची करडी प्रतिक्रिया. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे मराठी या मराठी वृत्तवाहिनीमध्ये. आज आपण महानगरपालिका ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण जे आपल्यासोबत आज आहेत दीपक शिंदे, जे की प्रदेश अध्यक्ष युवा बहुजन मुक्ती पार्टीचे आहेत आणि विधानसभाचे उमेदवार 2024मध्ये राहिले. तर सध्या महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे सध्या, आणि त्याच विषयावर आम्ही आता एक चर्चात्मक कार्यक्रम करणार आहोत. त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत. तर सर्वप्रथम स्वागत आहे आपलं सर महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये, मराठीमध्ये. धन्यवाद. तर सर, सर्वप्रथम आजची जी राजकीय परिस्थिती आहे, आपण त्याला म्हणू की पक्ष जे आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, तर ते स्थिती म्हणजे कशावर त्यांचा बेस कोणता आहे की आज निवडणूक लढण्याची जी पद्धत आहे सध्या परभणी शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये भरपूर उमेदवार अपक्ष, काही पक्षांनी उभे राहिलेले आहेत. तर त्याच्यावर तुमचं मत काय आहे सर? सर, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. परभणीत सुद्धा त्याचे प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे. उमेदवारांनी फॉर्म दाखल केलेले आहेत. 15-16 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला मला रिझल्ट आहे. परभणीचे जर राजकारणाचं किंवा उमेदवारांचं, पक्षांचा जर आपण विचार केला आणि ह्या 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये जे काही पक्षांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा उमेदवारांचं जे वातावरण आहे किंवा जे काही सोशल मीडियातून किंवा ग्राउंड लेवलवरून जे आपण राजकारण पाहत आलेलो आहोत, तर ही गोष्ट आपण खूप प्रामुख्यानं पाहिली की एकीकडे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, BJP गव्हर्नमेंटचं, आणि परभणीमध्ये महाविकास आघाडीचे उभाटा गटाचे आमदार आणि खासदार आहेत. आणि परभणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याच्या आधी जर आपण पार्श्वभूमी पाहिली, इतिहास पाहिला, तर महानगरपालिकामध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळेसचे, ज्यावेळेस ते एकत्र होते त्यावेळेसचे, त्यांची सत्ता राहिलेली आहे. आणि आत्ता जर हे उमेदवारांची आपण जर समीक्षा केली तर खूप जे जुने पक्षातले कार्यकर्ते होते ते इतर पक्षात गेलेले आपण पाहिले. मग त्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष होते सुरेश वरपुडकरजी, ते पण सुद्धा भाजपमध्ये गेले, किंवा त्यांचे सहकारी आधीच त्यांना सोडून इतर कुठल्या पक्षांमध्ये गेले, किंवा आमदार गुट्टे यांच्या काही नेतृत्वात काही नगरसेवक गेले, असं आपण पाहिली. त्यानंतर शिंदे गट आता स्थापन झाला, किंवा आता राष्ट्रवादीची नवीन अजित पवार गट निर्माण झाला, त्याच्यामधून आपण ट्रान्सफर झालेले काही नगरसेवक पाहिले की ज्यांनी इकडची उमेदवारी तिकडे नाही मिळाल्यामुळं हा सगळा इकडून तिकडे जाण्याचा बंडखोरीचा प्रकार आपण पाहिला. आणि ज्या दिवशी उमेदवारी दाखल करायची होती त्या दिवशी मीही त्या परिसरामध्ये होतो, महानगरपालिकेच्या प्रणांगणामध्ये. अक्षरशः जे जुने नगरसेवक आहेत किंवा जे नवीन या मैदानात उतरलेले आहेत ते AB फॉर्मसाठी फिरताना दिसले आपल्याला. अच्छा.
जे अशी मोठे परिस्थिती. सभापती जे राहिलेले आहेत अच्छा. परभणीच्या महापालिकेमध्ये, अच्छा त्या सभापतींना सुद्धा तिकीट फायनल नव्हते. अच्छा मग तिकीट फायनल असल्यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी किंवा ह्या माजी नगरसेवक लोकांनी अक्षरशः एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, दुसऱ्या पक्षातून दुसऱ्या पक्षांतर. पक्षामध्ये जायचं, असं पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला. काही अफवा अशा निघाल्या की कुठे 25 लाख मागत आहेत, कुठे 20 लाख मागत आहेत, कुठे मतभेद होत आहेत, कुठे काही अशा गोष्टी भरपूर लक्षात आल्या. काही ठिकाणी असं नाही सर, लक्षात आलं. याच्यामध्ये सॉरी डिस्टर्ब करतोय मध्ये, याच्यामध्ये तथ्य आहे. कारण 7 ते 8 दिवसापूर्वी संजय राऊतांचं स्टेटमेंट होतं एक मोठ्या याला चॅनलला, की त्यांचं असं म्हणणं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये उमेदवाराला म्हणजे माघार घ्यायला 2-2 कोटी रुपये द्यायला लागतात. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? समजा हा तसं राजकीय म्हणजे हा आर्थिक इथं जो व्यवहार होत आहे, सर, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे सर? राजकीय प्लॅटफॉर्मच आर्थिक व्यवहाराचा आहे. अच्छा राजकारणातच या लोकांना यासाठी यायचं आहे कारण बजेट आहे. अच्छा त्या बजेटमधून खूप मोठा भ्रष्टाचार करून आपलं आर्थिक साध्य करायचा आहे उद्देश, त्यासाठीच हे सगळं कार्यक्रम आहे. अच्छा तर असं होऊ शकतं की उमेदवारांना किंवा जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना पक्षांतर करण्यासाठी किंवा बंडखोरी करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट सत्ताधाऱ्यांनी दिलेली असू शकते. अच्छा असंही आहे की आंतरिक मतभेद असल्यामुळे काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खूप लोकांचे तिकीट कापलेले आपल्याला पाहिले. जसे आपण महापौर जे होते परभणीचे जे आधीच्या ह्याचे, त्यांचे तिकीट काँग्रेसच्या माध्यमातून नाही मिळालं, त्यांचे आपण पाहिलं. किंवा इतर जे मोठमोठे ज्यांच्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा होती आधी, अजित पवार गटाची, शरद पवार गटाची किंवा शिंदे गटाची, या लिडिंग पदाधिकाऱ्यांना सुद्धा एबी फॉर्म देण्याचे अधिकार किंवा त्यांना त्या नगरसेवकाची जी यादी आहे ती फायनल करण्याचा अधिकार नव्हता, असंही आपल्याला लक्षात आलं. स्वतः वरपुडकर साहेब असं म्हणाले की मला जरी त्या ठिकाणी जबाबदारी भाजपने दिलेली असली तरी माझ्याकडे कुठले अधिकार नाही. 4 ते 5 वॉर्डाची त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. किंवा त्यांच्यामधला एक टकराव आपण बघत आहोत. मेघना दिदी बोर्डीकर ज्या राज्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही आपल्याला दिसत आहे. हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट नक्की आहे की असं असू शकते की हे मतभेद आहेत आणि पैशांच्या ज्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्यामुळे हे उमेदवारी नाकारल्या किंवा इतर लोकांना उमेदवारी मिळाल्या, ही पण एक गोष्ट आहे. परंतु आमचा दृष्टिकोन असा आहे की हे सगळे जे इलेक्शन्स होत आहेत हे पारदर्शी इलेक्शन नाही आहेत. अच्छा मग पारदर्शी इलेक्शन नाही आहेत म्हणून परभणी महानगरपालिकेतल्या सगळ्या उमेदवारांच्या समर्थकांना किंवा जे वोटर्स आहेत, जी जनता आहे, त्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी किंवा एक अशी वातावरण निर्माण करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. जसं आपण बघितलं की 1 दिवसाआधी महायुतीची या ठिकाणी युती झाली नाही. आनंद भरोसे साहेब वरपुडकरवर आरोप लावत होते, वरपुडकर साहेब आनंद भरोसेंवर आरोप लावत होते, हे पण गोष्टी झाल्या. एकीकडे पाहिलं तर शरद पवार गटांचे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया मॅडम खान साहेब मॅडम इथं आहेत. ते इथं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खूप मोठ्या लिडिंगमध्ये परभणीमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस पण खूप मोठ्या लीडमध्ये इथं दिसत नाही आहे. म्हणजे एकीकडे मेघना दिदी बोर्डीकर असं म्हणत आहेत की आमचे 30+, 37+ आमचे उमेदवार निवडून येतील, त्यांच्या सभा होत आहेत. किंवा एकीकडे अजित पवार गटाचे महापौर या ठिकाणी बसतील किंवा त्यांचे उमेदवार जास्त आहेत, हे पण आपण बघत आहोत.